काकचेष्टा बकोध्यानं श्वाननिद्रा तथैव च अल्पाहारी गृहत्यागी विद्यार्थी पंचलक्षणम. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या माऊली क्लासेस या यूट्यूब चॅनलवरती. तर आता मी जो संस्कृत श्लोक सांगला आहे तो संस्कृत श्लोक आपल्याला विद्यार्थ्यांचे 5 लक्षणं सांगतो. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये त्या संस्कृत श्लोकाला डिकोड करण्याचा प्रयत्न करू आणि त्यातून विद्यार्थ्यांनी कोणत्या 5 गुणांना अवगत केलं पाहिजे त्याच्याबद्दल आपण पूर्णतः एक्सप्लेन करूया. तर कुठलाही वेळ न वाया घालवता सुरू करूया आजच्या व्हिडिओला. तर सुरुवातीला आपण म्हणलं होतं काकचेष्टा पकोध्यानम. त्यामध्ये सुरुवातची लाईन ज्याला आपण वाचलं होतं काकचेष्टा. काक म्हणजेच कावळा, चेष्टा म्हणजे हार्डवर्क, चिकाटी, जिद्द. तर काकचेष्टा म्हणजे अनवेअरिंग इफर्ट्स अँड पर्सिस्टंट. तर तुम्ही लहानपणी कावळ्याची गोष्ट ऐकली असेल. त्याला तहान लागलेली होती आणि त्याला एका दिसतो त्या माठामध्ये पाणी खूप खाली असतो. तर जर त्याने विचार केला असता की आता आपण या माठामध्ये पाणी खूप खोलवर आपली चोच पोचत नाही, आपण पाणी पिऊ शकत नाही, त्याने तिथेच आपली जिद्द चिकाटी सोडली असती तर तो तिथेच मृत पावला असता. पण त्याने काय केले की युक्ती लावली, बाजूचे दगड जमा करून आणले आणि त्या माठामध्ये एक एक दगड टाकत गेला. तसं तसं पाणी वर येत गेलं. तसं तसं त्याच्या मनामध्ये आशा वाढत राहिली आणि शेवटी ते पाणी त्याच्या चोचेपर्यंत पोहोचलं आणि तो पाणी पिऊन उडून गेला. तर त्याच प्रकारे विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यास करत असताना कुठलाही डाऊट आला, कुठलाही प्रश्न सॉल्व्ह होतच नसला तर तिथं खचून जाऊ नये. कुठल्याही प्रकारचं खचून जायचं नाहीये. कारण सक्सेस ही खूप सोपी गोष्ट आहे असं सगळ्यांना वाटतं, पण ती सोपी गोष्ट नाहीये. तर ते सॉल्व्ह करण्याचा पूर्ण प्रयत्न करायचा, कुठून तरी रेफर करायचं, कसा सॉल्व्ह झाला ते बघायचं आणि आपल्यापासून कुठं चुका होत्या तिथून इम्प्रूव्ह करायचं. पण कुठलंही खचून जायचं नाही. म्हणून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे काकचेष्टा, म्हणजे कावळ्यासारखी चिकाटी, प्रयत्न करण्याची क्षमता. त्यानंतर दुसरा शब्द होता त्यामध्ये बकोध्यान. बको म्हणजे बगळा, बगळा म्हणजेच क्रेन. क्रेन आणि ध्यान म्हणजे एकाग्रचित्तता, तत्परता किंवा फोकस म्हणतो आपण त्याला. तर तुम्हाला माहिती आहे की पाण्यामध्ये बगळा आपला शिकार पकडण्यासाठी एका पायावर किती शांतपणे उभा राहतो आणि त्याचं लक्ष त्या माशावरच असतो. त्याच प्रकारे विद्यार्थ्यांनी आपल्या स्टडीमध्ये आजूबाजूला कोणी मोबाईल बघत असला, रील बघत असला किंवा आपल्याला कुठेही बोलत असला, जर आपण अभ्यास करत असलो तर आपलं पूर्ण लक्ष, फोकस आपल्या स्टडीवरती असायला हवं. आपल्याला कॉन्सन्ट्रेशन आपल्या त्या टॉपिकवर असायला पाहिजे. बाजूला काय चाललंय याच्याकडे आपलं लक्ष नसावं. तर ही बगड्यांपासून शिकण्याचा गुण महत्त्वाचा आहे आपल्यासाठी. त्यानंतर पुढची लाईन अशी आहे, श्वान निद्रा तथैव च. श्वान म्हणजे कुत्रा आणि निद्रा म्हणजे झोप. तुम्हाला माहिती आहे कुत्र झोपलेलं असताना ते रात्र असो किंवा दिवसा असो, त्याच्या बाजूने जरी कोणी केलं तर ते लगेच जागं होतं. तर कुत्र्यासारखी अलर्टनेस आणि टाइम मॅनेजमेंट आपल्याला शिकायचं आहे. जसं कुत्रा कमी झोपतो तसंच विद्यार्थ्यांनाही कमी झोप गरजेची असते. आजकाल विद्यार्थी काय करते, 10-10 तास झोप घेते. तर 10-10 तास झोप ही खूप महत्त्वाची नाहीये. आपल्याला स्टडी करायचा आहे. स्टडी करण्यासाठी आपल्याला 6 तास झोप पण मिळाली तरी चालेल. विद्यार्थ्यांनी तयार असावं. दिवसा पण अभ्यास करण्यासाठी आणि रात्री पण अभ्यास करण्यासाठी. परीक्षेच्या वेळेस तर रात्रभर जागून अभ्यास करणारेच सक्सेस होत असतात. हे नेहमी लक्षात ठेवायचं. म्हणून श्वान निद्रा कुत्र्यापासून अलर्टनेस आणि टाईम मॅनेजमेंट खूप महत्त्वाचं आहे. हे तुम्हाला शिकायचं आहे. तुम्हाला कुठल्याही प्रकारे आळशी बनायचं नाहीये. लास्टला मी लिहिलेलं पण आहे. इट्स मीन बीइंग मेंटली, तुम्हाला मेंटली स्ट्रॉंग व्हायचं, आळशी व्हायचं नाहीये. म्हणून ही गोष्ट शिकण्याची आहे. त्यानंतर समोरची लाईन होती अल्पाहारी गृहत्यागे विद्यार्थी पंचलक्षणम. आता यामध्ये सुरुवातीला बोललेला अल्पहारी. आता अल्पहारी काही जण याचा चुकीचा अर्थ घेतात. अल्पाहारी म्हणजे कमी खाणे हा नाहीये. मॉडरेट जेवण, जेवढं गरजेचं आहे तेवढंच जेवण आहे. तर आपण जास्त जेवलं किंवा कमी जेवलं तर खूप त्रास होतात. जर आपण जास्त जेवलं तर आपल्याला झोप येते. तर तुम्हाला काय कार्य करायचं आहे आणि किती भूक लागली त्याच्यानुसारच जेवण करायचं आहे. हेवी फूड खाणं टाळायचं आहे, लाईट फूड जेवायचं आहे. हेल्दी आणि बॅलन्स डाएट ही तुमची असायला हवी.
याच्यामुळे काय होईल, तुमचा ब्रेन हा जो आहे तो शार्प होईल आणि तुमची बॉडी जी आहे ती ॲक्टिव्ह राहील. तर अल्पाहारी म्हणजे कमी खाणे नाही, जेवढं गरजेचं आहे तेवढं खाणे ह्या गुण आहे त्यामध्ये. त्यानंतर गृहत्यागी. तुम्हाला माहिती आहे जुन्या काळी विद्यार्थी शिकण्यासाठी आपलं घर सोडून गुरुकुलमध्ये जात होते. पण आताच्या वेळेस घर सोडणं हे गरजेचं नाही, कारण तुमच्याकडे सर्व टूल अवेलेबल आहे. शाळा तुमच्या जवळ आहे. सगळ्या गोष्टी तुमच्या जवळ आहे. पण आता मग इथं तुम्हाला कशाचा त्याग करायचा, सॅक्रिफाईस कोणत्या गोष्टी करायच्या आहेत, याबद्दल बोलूया. तुम्हाला सुरुवातीला तुमचा कम्फर्ट झोन यातून बाहेर यायचं. कम्फर्ट झोनमधून जोपर्यंत तुम्ही बाहेर येत नाही, तोपर्यंत तुम्ही कुठलीही गोष्ट शिकत नाही आणि ती गोष्ट करण्यासाठी तुमचं मन लागत नाही. तुम्हाला तुमच्या लक्झरीज गोष्टी जशा मोबाईल झालं तुमचं, त्यानंतर गप्पा गोष्टी, सोशल गॅदरिंग, मित्रांनी बोलवलं चला मला जाऊ द्या, अभ्यास नंतर करतो. ह्या सगळ्या गोष्टीचा तुम्हाला त्याग करायचा आहे आणि तुमचा फोकस जो आहे तो एंटायरली तुमच्या एज्युकेशनवरतीच असायला हवा. कारण तुम्हाला एक चांगला विद्यार्थी बनायचं आहे. तर ह्या झाल्या 5 गोष्टी, ज्या 5 गुण, 5 क्वालिटीज ज्या स्टुडंटमध्ये असायला हव्यात. तर ओव्हरऑल आपण बघूया का सक्सेसचा फॉर्म्युला इथून कसा डिफाईन होतो. तर कावळ्यापासून हार्ड वर्क, त्यालाच आपण एफर्ट्स म्हणू शकतो. असे एफर्ट्स घ्यायचे की त्यामुळे तुम्हाला सगळ्या गोष्टी इझिली अंडरस्टँड होऊन जातील. त्या गोष्टी तुम्ही विसरणार नाहीत. त्यानंतर बगड्यापासून फोकस, कॉन्सन्ट्रेशन ही गोष्ट महत्त्वाची आहे. त्यानंतर कुत्र्यापासून अलर्टनेस आणि टाईम मॅनेजमेंट ही गोष्ट महत्त्वाची राहील. तर यातून तुम्ही कुत्र्यापासून एक गोष्ट शिकू शकता. त्यानंतर अल्पाहारी म्हणजे डिसिप्लिन. आता अल्पाहारीमधनं डिसिप्लिन म्हणजे तुम्हाला गरजेपुरतं तेवढंच खाणं आहे. त्यानंतर आपण कुत्र्यापासून किंवा वकोद्यानापासून कॉन्सन्ट्रेशन या गोष्टी बघितलं, डिसिप्लिन. त्यानंतर गृहत्यागी म्हणजे त्या शब्दाला त्याग, त्याग म्हणजे सॅक्रिफाईस. तुम्हाला तुमचा कम्फर्ट झोन सॅक्रिफाईस करायचा आहे. तुम्हाला स्मार्टफोन सॅक्रिफाईस करायचा आहे. या सगळ्या गोष्टीचा त्याग करायचा आहे. आणि जर ह्या सगळ्या गोष्टी मिळवल्या तर तुम्हाला सक्सेस मिळवण्यापासून कोणीच थांबू शकत नाही. ह्या 5 गोष्टी आजपासूनच फॉलो करा आणि तुमच्यामधलं चेंज नक्की अनुभवा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि ह्या क्वालिटी नक्कीच फॉलो करा. आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत सुद्धा पोहोचवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.